थोडक्यात लक्षात घ्यायचं, तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे. कीर्ती दोन प्रकारची, मरणाऱ्याच्या संबंधाने एक कीर्ती आहे, न मरणाऱ्याच्या संबंधाने एक कीर्ती. मरणाऱ्याच्या संबंधाने कीर्ती जास्त दिवस नसती. आता हे गहिनीनाथ महाराज कितकं व्हायचे, पण कीर्ती निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज. व्यवहारामध्ये तुमच्या वडिलांचं नाव काय? आसरोबा. त्याच्या वडिलांचं नाव? त्याच्या वडिलांचं नाव म्हणजे तिसऱ्या पिढीतच विसरून गेले. आणि तुकारामाला आपले कोणी भाऊ की पण, आणि ते काय म्हणतात माहिती आहे का? गुरुजी सांगायचे म्हणून त्याचं नाव काय माहिती आहे का? काय ते तुकाराम, तुकाराम. त्या तुकाराम नावात बी बोध आहे. तुका राम लक्षणाने का कशाने? तुमचं लक्षण कुणात बसायलंय? रामात बसायलंय, सच्चिदानंदात. आणि ते आपल्याला हे मिळालेलं आहे, हे आपलं लक्षण. असं ज्यांनी कळून शरीर सुप्ताने झालं गेलं का? मध्ये मंडप आपल्या घरचा आहे का आणलेलं की नाही? त्या खाली बसायचं छत्र हे वाजवायचं, पैसे देऊन का हाणूनच काय असं तुमचं ठरलेलं अरे वा धन्यवाद धन्यवाद. पण जाऊ दे समजा. पण हे सगळं आणलेलं आहे आणि ज्याचे त्याला कार्यक्रम संपल्यावर प्रेमाने हात जोडून धन्य झालो बाबा, तुम्ही चांगली सेवा दिली, ह्याच्याबद्दल सगळे तुमच्याबद्दल कसे ज्याच्या त्याच्या घेऊन टाकायचं, आपल्या पुढच्या लग्नात ठेवायचं. तसं हे सुद्धा मंडप आपल्याला मिळालेलं आहे देवाचं नाव घेण्याकरता, देव कडून आणि जन्म मरणातून पार पडण्याकरता हे काम करायचं. आणि त्याला म्हणायचं बिगाडाची मुळे होती पंचभूते, ज्याशी त्या समर्पणते समर्पिते. असं आपल्याला उत्तम कीर्ती करायची. आणि हे संसाराची गौण कीर्ती आहे. म्हणून ही कीर्ती झालं. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे उरे झालेली सेवा गहिनीनाथ महाराजांच्या चरणी, केशव महाराज, बापूराव महाराजांच्या चरणी अर्पण करून जय विठ्ठल जय जय